कुणाला हवीरभूत, कुणाला गती, ऋतूला क्रिया, भृगूला ख्याती, वशिष्ठाला अरुंधती आणि अथर्वाला शांती. 9 मुलींचे लग्न. आपल्याला वेळच नाही हो, मुली झाल्या लग्न करून टाक. पण देवहूतीनं प्रार्थना केली, पतिराज मला मोक्ष पाहिजे. मला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे, मोक्षाचं ज्ञान पाहिजे. हा देह साधन आहे आणि साध्य परमेश्वर आहे. या साधनानं साध्याकडे जायचं. हे काय आहे? साधन आहे आणि साध्यानं मला जायचं आहे. देव पाहिजे, काळजी करू नको, तुला आपला मुलगा दिव्य ज्ञान देईल. व्रत करायला सांगितलं आणि 9 महिन्यानंतर कपिल भगवान कोण झाले? कपिल. पंचम अवतार आपण काल पाहिला. कपिल भगवंत होता होता पंचवर्षांनी 7 वर्ष झाले. उपनयन संस्कार झाला. कर्दम ऋषींनी घरादाराला नमस्कार केला आणि घोर अरण्यात निघून गेले. देवहूतीनं सांगितलं, बाळा मला तुझ्याकडून ब्रह्मज्ञान पाहिजे. नदीच्या सरस्वती नद्याच्या तीरावर बसले. दोघांना 2 आसनं टाकले. आई आज हे उलट होत आहे, गंगा उलटी वाहती, तू मला सांगणार आहे. पण गेल्या जन्मी तू कोण आणि मी कोण? गेल्या जन्मी तू कोण होती, मी कोण होते? कपिल देव सांगू लागले, भुक्त भोगा परित्यक्ता दृष्ट दोषा नेश्वरा शुभयं दत्ते मय्या स्थिरय. आई, हा देह कसा प्राप्त होतो? आमच्या सगळ्या वारकऱ्यांना महाराजांना माहिती आहे, पाप पुण्य समान झालं आणि नरदेहाची प्राप्ती होते. मग इथं आल्यानंतर कर्म कसं करायचं हे आपण ठरवायचं. चांगदेव व्हायचं का ज्ञानदेव व्हायचं? एवढा अधिकार देवान दिलाय. चांगदेव व्हायचं का ज्ञानदेव ठरवायचं. आपुली आपण करा सोडवण. माते, हा देह जेव्हा गर्भात असतो, 7 अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. कपिलाने आपल्या आईला उपदेश केला. ज्यावेळेस प्रथम महिना, द्वितीय महिना, तृतीय महिना, 9मा कश वृद्धी होते आणि 7 महिन्यानंतर हा गर्भ काय म्हणतो? हा विनवणी करतो, देवाची विनवणी करतो. एक वेळा कारी या दुःखावे गाळे, एक वेळा कारी या दुःखावे गाळे, एक वेळा कारी या दुःखावे गाळे, एक वेळा कारी या दुःखावे कारी या दुःखावे गळे, एक वेळा कारी या दुःखावे गळे, एक वेळा कारी या दुःखावे गळे, एक वेळा कधी या दुःखावे गळे. आठविन पाया आमदानवा
आणि अभंग एकच आहे. भागवत आणि अभंग एकच आहेत. वेद, शास्त्र आणि पुराण अभंगाच्या बाहेर. मी याच्यासाठी पुन्हा पुन्हा जोडी घालतोय, लोकांना कळावं की आमचे तुकाराम महाराज किती अधिकाराचे होते, नामदेव महाराज किती अधिकाराचे होते, की ज्यांनी वेद शास्त्र पुराणाला धरून सगळं लिहिलेलं आहे. आई हा विनवणी करतो, देवा मी सोहम म्हणे, मी सोहम म्हणे, मी सोहम म्हणे. माझा सोडावी दातारा, हे माझा सोडावी दातारा, माझा सोडावी दातारा, हे कर्मापासून दुष्टरा, कर्मापासून दुष्टरा, माझा सोडावी दातारा, माझा सोडावी दातारा, सोडावी या यातनेपासून, आईच्या गर्भापासून मला एकदा मुक्त कर देवा. रात्रंदिवस मी तुझी गुण गाईन, दिन रजनी एकही भागवत कथा सोडणार नाही, बलविण्याचं आमंत्रणाची वाट पाहणार नाही. हे लोक मला कुठे आमंत्रण, तू काय जावईस? अरे बाबा नो इथं सकळाशी अधिकार आहे. यारे लहान थोर लग्न कार्यात मान घ्या, पण भागवत कथेला कीर्तनाला मानाची गरज नाही. हे शास्त्र सांगतंय. विनवणी करतो. आणि एकदा 9 महिने 9 दिवसाला देवपुरुषाला कोहम कोहम कोहम, सोहम म्हणणारा काय म्हणतो, आणि मोठं झाला की अहम. सोहम राहिला आणि कोहम म्हणतो आणि अहम म्हणतो. अहमचा वारा लागतो. राजा या जीवनामध्ये हा कलियुगाचा वारा, अन्न दोष निर्माण झालेला आहे. कली दोष राजन परीक्षिता, हा दोष निर्माण झाला. जीव जन्माला येतो, संगतीत राहतो आणि बघता बघता 100 वर्षाचा काळ निघून जातो. पूर्वीचे लोक 100 वर्ष राहायचे. किती आयुष्य? 100 वर्ष. 100 वर्षापर्यंत आयुष्य असायचं. दिन रजनी परमार्थ करायचे. माते कुटुंब भरणं नाही, कुटुंब भरण्यासाठी आम्ही आलेलो नाही, आम्ही मुक्त होण्यासाठी आलेलो आहे. होता शिष्याचे 3 प्रकार सांगितले श्रीमद भागवतात. पहिला प्रकार, कापुराच्या वाती कापूर जर वाघिणीच्या सत्संगात गेला तर काही क्षणात प्रदीप्त होतो. खाली काही राहतं का? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती. दुसरा शिष्य गौरी पेटून पेटवावं लागते. पण तिसरा म्हशीचा पाऊ गुरुला दिगडीतो. पहिला कसा आहे? कापरासारखा आहे, दुसरा गौरीसारखा आहे, तिसरा ओल्यासारखा आहे, तो गुरुला बिघडून टाकतोय. म्हणजे आमची देवहूती माता कापुराच्या वातीवर. ज्ञान भरपूर होतं, कर्दम ऋषीवर संसार केला होता. तुम्हाला ऐकायचं का? माझ्या आजीनं आणि आजोबांनी 80 वर्ष संसार केला. माझ्या सख्या जन्मदात्या आईनं 75 वर्ष संसार केला. विठ्ठल महाराज साक्षीदार आहेत. 75 वर्ष. तिला विचारलं, आई अगं 1952 मी इथे गेले होते, असा सत्कार झाला होता. एवढी स्मृती कायम होती. संसार कसा करावा, परमार्थ कसा करावा, भागवतात ऐकावं. मी का सांगितलं? या देवहूती मातेनं भरपूर संसार करत असताना परमार्थही केला. आणि परमार्थ करत असताना कपिलावतीनं आई प्रश्न नाही मानला. कुठलाच प्रश्न राहिला नाही. आईला नमस्कार केला आणि दक्षिणा देऊन कपिल भगवान समुद्रामध्ये विलीन झाले. आईनं समाधी लावली. सिद्धपूर गावाचं काय नाव आहे? सिद्धपूर. आणि ही नदीच्या स्वरूपामध्ये देवहूती माता, देवहूती मातेचं ब्रह्मज्ञानी असणारी शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात, राजा या जीवनामध्ये जी माता आत्रय असतील तत्रय असतील, यर्म धर्म हात जोडून वाट पाहतात केव्हा असे पुण्य माणसं येतात. राजा परीक्षितांना प्रश्न केला, महाराज मला सासऱ्या जावायचं भांडण आपल्या मुखातून ऐकायचं.
सासरे कोण होते, जावई काय होते आणि भांडण काय झालं. शुकौवा